नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 23. या अध्यायामध्ये स्वयंवरात धूम्रवर्ण आणि इतर राजे यांचा संग्राम, त्यात गणेशाकडून धूम्रवर्णाचा वध. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री गजानना सिद्धिरमणा भक्तवत्सला मनमोहना दयासागरादीन उद्धारणा परमात्मिया विघ्नेशा. भवभयहारका लंबोदरा स्वानंदवासिया विश्वंभरा दीनरक्षका मोरेश्वरा अकुवाहना हे रंबा. चिंताहारका चिंतामणी विश्वात्मका मोक्षदानी चिंतितार्थ देसी तत्क्षणी चिंतिता सद्भावे तुझला मी. वर्णावया तव स्वरूपासी शक्ती नसे देवा मजसी अंतन लागला सहस्रवदनासी तो स्वरूपासी वर्णावया. तरी निजदास सरदही वसोन स्वगुण लीला वदसी गहन. वदतो मी हा अभिमान दासा लागी नसेची दीनदया घंतू गजानन धुंडित उपदी झाला लीन. वदवी देवा सत्कथा गहन वदतो मी हा अभिमान दासा लागी नसेची. वदवी देवा सत्कथा गहन भव सागर तारणी जी. सद्भावे ऐसे वदोनी हृदयी स्थापिला चिंतामणी तेव्हा हृदयी वसोनी मोक्षदानी वदविता झाला. तन्मुखे ही गीता करता श्रवण आल्हादले आमचे मन. ज्ञानामृत हे अतिगण सेवन करविले आजित्वा. एकादश अध्यायी ऐकता गीता झाली आमची सार्थकता. तव मुखे ज्ञान सेविता चित्ती मोद दाटला. गीता ज्ञानामृत हे परम पावन स्वय वदला गजानन. येथे सुख पावला जनार्दन देवी वरेण्य राव पावला. गीता तव मुखे श्रवण करता मणी झाली विदेहता. तरी सांगे मागील कथा श्रवणे उद्युक्ता ऐकावया. मुनीने माधवासी बोधिल्यावरी समर माजले कवने परी. ते सविस्तर कथी यावरी श्रवण उद्यत झालेसे. मुनींचा जाणून भावार्थ सुत आनंदे तेव्हा डोलत. प्रेमांबुधारा नयनी वाहत अंतर सद्गत झाले. मुनीच्या प्रेमा जाणून मनी सुत वदे आनंदोनी. जे मुनी वदला माधवा लागुनी ते श्रवण करा आदरे. कौडिन्य वदे आगाराया भय मानिसी किमर्तवाया. गीता श्रवण तू करोनिया क्षात्रधर्मासी त्यागिसी. परब्रह्म हा चिंतामणी साई असता मोक्षदानी. परब्रह्म हा चिंतामणी साई असता मोक्षदानी. किमर्थ साकडे मानसी मनी लीला दयाची आगम्य. धूमकेतू आणि धूमासूर केला उभयताचा संहार. आणिक वदले असुर थोर हेत्वा नयनी विलोकिले. आता वदोरी धूम्रवर्णासी मुक्त करल सर्व देवासी. तर धीर धरी निज मानसी लीला जयाची विचित्र. ऐकता ऐसी मुनीची वाणी माधव वदे यक्षणी. धूम्रवर्णासी भिडतारणी यशन मिळे सर्वथा. जयाने बंदी घातले सूर हरिहर तयासी आता आदरी समर. करील माझी संवार समरणांगणी सर्वाचा. हरी टाकता सुदर्शन असुरीने हस्ती धरले धावून. त्रिशूळ ब्रह्मास्त्रादी घेतले हिरवून ऐसी आगोरी जी लंबिका. ऐसी महान पराक्रमी असुरी धूम्रवर्णे वदिली समरी. भीती वाटे आता निजांतारी संकट थोर ओढवले. महापराक्रमी असुर थोर केवी समरी धरवेल धीर. करेल सौमाचा सर्वाचा संहार बर्वा विचार न दिसे. भय वदता ऐसे माधव हास्य करी देवादिदेव. जयाच्या मायेचे वैभव ब्रह्मादिकासी न कळे. रणिमर्दावया दानव नृपसुराचा हरावया गर्व. करी लीला तेव्हा अपूर्व स्वानंदे करून ते काळी. माधवाची ऐकता वाणी मुनी वदे आनंदोनी. राया क्षत्रिय कुळी उपजोनी डागला विसी कुळासी. उभयतास मिरविता आनंदाने
झाली तेव्हा आकाशवाणी, ती ऐकतात वासरवणी, लोप झाला ती येचा. जन्मताच वदील हा धुमासूर, तरी संशयाचा हा सांडीपूर. याचा स्वमनासी करी विचार, भयन मानी मानसी. यंत्रभेद हा त्वालक्षिला नयनी, विजयी झाला चिंतामणी. व्रतबंध समयी बालकाने, धूमकेतुसी वदियेले. तरी असुरासी तुझ मारता मरे, ना जिवंत राहील बारे. लया जाणार हे दृश्य सारे, त्रिगुणादी पंचभूते. अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी, तया कायसी असुराची थोरी. जो पाळी रची अंतई करी, स्वइच्छे करोनी. तुझला कथुनी अमृत रूप दाविले अत्याद्भुत. तुझला कथोनी ज्ञानामृत स्वरूप दाविले अत्याद्भुत. हे तू का न जाणसी स्वचित्तात, ही माया अद्भुत दयाची. परब्रह्म हा सनातन, भक्ती स्तव झाला तव नंदन. असुरास धूम्रवर्ण, वदिल क्षण न लागता. विष्णू अंश तू असोनी, भ्रम पावलासी आजी मनी. हे नवल वाटते मज लागोनी, माया जयाची अनिवार. मुनींचे सुशब्द ऐकता कानी, माधव क्रोधावला तय क्षणी. सप्रेमी मुनिपदास नमोनी, सिद्ध झाला समरासी. उभयताचे सुशब्द ऐकता कानी, शूरसेन आनंदला अंतःकरणी. घाव देवनी या निशाणी, सिद्ध झाला समरासी. तेव्हा उमा रमा शची सावित्री, अनेक सर्व नवयुवती. चंद्रसेना सुमदासती, स्वमानसी आनंदल्या. लक्षावया युद्धकंदन, गोपुरी बसल्या सर्व जाऊन. सेना समूह लक्षून, विस्मयमनी पावल्या. असंख्य धडकल्या रण भेरी, सक्रोध वीर लोटले समरी. नाद कोंदलासे अंबरी, तेने दिग्गज कापे चळचळा. भूप जे आले स्वयंवरासी, तेही सिद्ध झाले समरासी. सिद्ध करून स्वसेनेसी, समरणांगणासी लोटले. हे लक्षोनी या सुदापानी, पुढे लोटले समरणांगणी. नृपासी मागे सारुनी, सन्मुख समरी जाहले. रणवाद्ये धडकली ते वेळी, हाका देती महाबळी. उडाली तेव्हा चरणधुळी, तेने आच्छादिला दिनकर. नृप आणि सुर सकळ, रणी लोटले उतावेळ. नादे कोंदले निराळ, मार्ग न फुटे चालावया. पुढे चालती पदाती, नग्न शस्त्रे धरोणी हाती. विद्युत प्रायती झळकती, जाता क्रोधे समरात. तया मागे अश्वथाटी, तयावरी वैसले वीर जेठी. वदावया असुर थाटी, अश्वखिंकाळती ते काळी. तया मागे गज मदोन्मत्त, हत्ती बैसले वीर बैसले त्यावरी ख्यातिवंत. युद्धा लागे उद्यत, असुर सेना लक्षोनी. तया मागे रथाच्या थाटी, तयावरी बैसले वीर हाटी. चाप भाता शोभे पृष्टी, सिंहनादे गर्जती. ऐसे सैन्य येतसे गजरानी, असुरानी हे लक्षिता नयनी. वेगे लोटले समरणांगणी, क्रोधे करुणी ते काळी. असंख्य धडकल्या रणभेरी, नाद कोंदला भुवांबरी. वीर बैसोनी रथावरी, शरासनासी चढवोनी. द्वय सैन्याची झाली भेटी, समरी भिडती वीर जेठी. करोनिया बाणपृष्टी, वृष्टी करती कष्टी सुरासी. असुरांनी भाऊ सोडोनी शर, केला समरी अंधकार. आहार करती असुर, तेने शूरसेना घाबरली. अनिवार असुराचा मार, कोणी उभे न राहती समोर. त्यागुनी गज अश्वर होमर, पळती एक एक जीवभय. लक्षोनी ऐसे वज्रपाणी, रथ लोटला समरणांगणी. अस्त्रजाळ सर्व निवारुनी, सायक वर्षा संख्यात. सोडोनी या दिव्य शर, करत उठला असुर संवार. ऐसे लक्षिता दशकंदर, क्रोधे धावला आवेशे. रावणे चापट नत्कारुण, सायक प्रेरले अतिनिर्वाण. घाबरे केले सुरगण, समरणांगणी पराक्रमे. शरवर्षोनिया दारुण, सर्वाशी खिळला शचिरमण. तेव्हा शक्रेन लागता क्षण, उसने घेता झाला. सायक दिव्य सोडून, समरी रथ केला चूर्ण. हे आहिमहिने लक्षून, छेदले चाप करीचे. देवेंद्र होऊन या क्रोधायमान, वज्र झोकिला क्रोधे करून. रथ टाकेले छेदून, तयांचे ही ते समयी. आणि करती बैसोन, तयांनी वेढला शचिरमण.
ऐसे लक्षिता अमरगण एकदाची उठावले. सोमवरून दंडधार अग्नी ईशान्य आणि कुबेर वीरभद्र आणि दिनकर हरिहर कमलोद्भव यांनी वर्षोनी दिव्य शहर समरी केला अंधकार केला सुरसेनेचा संहार अति आवेशे करोनी रुधिर पुर लोटला रणी प्रेतखंडे जाती वाहुनी असुर पळती ते क्षणी पाठी देऊनी सम्रासी युद्धास कोणी येता समोर तयासी उचलून देती कर शस्त्रास भुजा सत्वर छेदून पाडीत धरणीला स्वसेनेचा होता अंत असुर झाले क्रोधयुक्त सेना स्थित करोनी समस्त सप्तप्रधाने ते काळी आई मही आणि दशानन विपुळ सनती नीतिवान योद्धा सात्वा नीतिमान धावले तेव्हा सक्रोधे वर्षोन या दिव्य सायक बाणजाळ निवारल्या सकळीक देवी वर्षे बलाहक देवी सायक वर्षती रणी माजली हातोफळी हाका देती महाबळी हाहाकार झाला रणमंडळी सुरसेनेत ते समयी असुराचा मारा आणि वार सुरसेनेचा केला संवार कोणाचं उचलून देती कर एकत्र होणी सातही अनंत शस्त्रे शरतीक्ष्ण सोडून खेळले वीर संपूर्ण तेव्हा जय वाद्ये वाजवून कल्लोळ करती सम्राट दशदिशाशी पळती सुधा पाणी असुर भयेरण त्यागोनी ऐसे लक्षोनी या नयनी हरिहर तेव्हा क्रोधावले विधी हरी शूळ पाणी सोम इंद्र वीर यमदीन मणी वीरभद्र वरून धावनी पळती त्या ते आश्वासिती सायक वर्षोनी अद्भुत सुरसेनेचा केला अंत वीरभद्र शर सोडित सक्रोध होऊनी अंतरी प्रखर सोडोनी सात बाण विरत केले सप्तप्रधान अश्वसारथी संपूर्ण वदिले क्षण न लागता सवेची सोडोनी दिव्य सायक शर मुकुट चाप आणि तुणीर साती जणाचे केले चूर समरणांगणी ते काळी वीरभद्र वीर प्रबळ सातासी दाविले नभमंडळ स्पर्शोन दे मैतळ ब्रह्मी आकाशात साताते तेव्हा हरिहरादी सर्व सुधा पाणी याने असुर सेना मारली रणी वीरपळती समरातोनी मारा आणि वार सुरांचा पाठी देऊन या समरासी असुर पळती अति वेगेसी इकडे वीरभद्र सातासी उतरवून दे खालती असुर झाले तेव्हा दीनवदन दाती सर्वांनी धरले तृण हे लक्षणी धूम्रवर्ण क्रोधायमान झाला आवेशे रथारूढ होऊनी वेगे पातला समरणांगणी घाबरले देखता सुद्धा पाणी तो आसुरे शर सोडले दिव्य सायक वर्षोनी अपरिमित वीरभद्र केला समरी वीरथ तेव्हा आनंदोनी स्वचित्तात सिंहनादे गर्जतसे तेव्हा हरिहर विधी वज्रधर यमवरुण सोमभास्कर एकवटून या सकळ सूर सोडती पूर सायकाचा सन्मुख लक्षणी धूम्रवर्ण ताडती अनंत शस्त्रे दिव्य बाण चपळ योद्धा धूम्रवर्ण तोडले सायक क्षण मात्रे अनंत सोडोनी प्रखर शर खिळले हरिहरादी सर्व सुरवर परी कदा न सोडती देव समर भिडती समरी असुरासी. आता मागच्या अध्यायात आपण बघितलेलं आहे की तो धूम्रवर्ण आला तिला मागायला शारदेला की मीच पण जिंकलाय. मग तिच्या वडिलांनी सांगितलं की तिघांनी पण जिंकलाय आणि शेवट तुला ह्यानं बाहेर काढले सुमदा सुतानी चिंतामणीच तुला त्या शूळात अडकलेला बाहेर काढलाय. मी काय माझी मुलगी तुला देत नाही जा काय करायचं ते कर जा. मग झालं लढाईला सुरुवात झाली सगळी. आता शूरसेन नावाप्रमाणे शूरसेन आहे तो काय मागं हटला नाही. तो बरोबर लढाईला आपलं सैन्य घेऊन निघाला. आता माधव पण कधी काळी खूप शूर होता पण तो आता काय वनवासात राहिल्यामुळं ते माणसाचं खच्चीकरण होतं म्हणतात ना मनाचं की मी राजा असून वनवासी आहे. तर तो घाबरायला लागला. तो काय केल्या लढायची इच्छा करेना. मग कौंडिन्य मुनींनी त्याला 10 वेळा समजावलं की अरे बाबा तुला समजत कसं नाही तू खरं विष्णूचा अंश आहे आणि तुला स्वतः गजाननाने गीता सांगितलेली आहे. आता ती गीता ह्यांनी काय सांगितलंय गणेश पुराणामध्ये 11व्या अध्यायामध्ये गीता श्रवण आहे. मी गणेश पुराण पण माझ्याकडे आहे छोटंसं त्यात मी पाहिलं मला काय ते समजलं नाही. परत मिळालं गणेश पुराणाचं मोठं प्राकृत की मी त्यातनं गीता श्रवणाचा अध्याय
आपला टाकणार आहे. मग त्याला सांगितलं, तू तरी पण तुझ्या लक्षात कसं येत नाही? अरे, ज्याने इतके जन्मताच तू आकाशवाणी ऐकली नाहीस का? जेव्हा सुमदा आणि माधव यांचं जेव्हा वरात चालली होती, तेव्हाच आकाशवाणीनं काय सांगितलं की यांच्या पोटी येणारा पुत्र ह्या सगळ्या राक्षसांचा नाश करणार आहे. त्याने जन्मताच धुमासुराला मारलेला आहे, मग धूमकेतूला मारला आहे, तिसरा राक्षस होता धूम्राक्ष, त्याला मारला आहे. म्हणजे वडील, चुलते, वडील नाही, आई आजोबा, त्यांचे भाऊ सगळे असे मारून टाकले. आणि हा वर पण तोच जिंकणार आहे, ज्या धूम्रवर्णाने ती लंबी. तर हा काय म्हणतो, बाबा तो धूम्रवर्ण फार पराक्रमी आहे, त्याच्यासमोर आपला पराभवच होईल. कोण? माधव म्हणतो. ती त्याची बायको म्हणे एवढी आसुरी कडक होती, आणि तिनं ह्याचं विष्णूचं सुदर्शन, शंकराचा त्रिशूळ सगळं हिरावून घेतलं होतं. त्या देवांचं तिच्या पुढं काही चालत नव्हतं. पण असं असताना तिला त्या धूम्रवर्णाने मारली. आता आपलीच बायको, खरं तर तिला वाटलं नसेल नवरा मला मारेल म्हणून, तर ह्याने मारून टाकले तिला, कारण ह्याला शारदा पाहिजे. तर म्हणे असं सगळं एवढं आहे, तर तो महापराक्रमी आहे, त्याच्या पुढे आमची हार होईल. मग त्याला कसं बसं समजावलं की ही सगळी त्या गजाननाची लीला आहे, मायामोह आहे, म्हणून तुला समजत नाही आहे खऱ्या गोष्टी. आता गजानन म्हणे देवादिकांचा मानवांचा पण, म्हणजे कुणाचा, क्षत्रियांचा पण गर्व हारायसाठीच इथं आलेला आहे. मग तू म्हणे एवढा राया क्षत्रिय कुळात जन्माला आलास, पण आपल्या कुळाला डाग लावतोस आणि कशाला आनंदाने मिरवतोस मी ह्याचा बाप आहे म्हणून. तर जा म्हणे तू आता लढाईला. बरं, तर याने मग सगळं सांगितलं त्याचे पराक्रम ना. मग शेवटी त्याला ते पटलं आणि म्हणे ठीक आहे. त्याला पण आवेश आला मोठा, मुनीचे शब्द ऐकून ऐकून, की मी लढायला चाललो. मग ते ऐकून शूरसेनाला पण बरं वाटलं की आपल्यासोबत अजून कोणतरी लढणार आहे. मग हे सगळे अश्वदळं, गजदळं, पायदळं, सगळी दळं घेऊन रथामध्ये बसलेले, अनेक प्रकारचे बाण घेतलेले चालले. मग यांच्या ज्या स्त्रिया आल्या होत्या लग्नाला, उमा, रमा, शची, सावित्री, त्या सगळ्या, चंद्रसेना, सुमदा, सती, सगळ्या काय केल्या, गोपुरात. आता गोपूर म्हणजे आपण साऊथला बघतो बघा, की एक मोठं असं प्रवेशद्वार बांधलेलं असतं छान आणि भव्य मंदिरापेक्षा, तर त्याला गोपूर म्हणतात. तर तशा ठिकाणी या जाऊन बसल्या वरून ती लढाई बघण्यासाठी गोपुराला. आणि मग देवदानवांची लढाई सुरू झाली आहे. हातामध्ये नग्नशस्त्र धरलेली आहेत सगळ्यांनी. मग कधी यांचा जय तर कधी त्यांचा जय. एकदा हे असं इतके बाण सोडतात की पुरं अंधकार होतो. मग देव हारायला लागले की देव पळायला लागतात. मग देव पळायला लागले तेव्हा मग एकदा त्याच्यामध्ये पुन्हा विष्णू आणि शंकर पडले आहे. त्यांनी सगळ्या देवांना परत बोलावून आणलं आहे. आणखीन स्वतः परत शराचा असा मार दिला आहे. सायक आणि शर म्हणजे सगळं बाणाचा अर्थ आहे. मग या लढाईत सोम आहे, वरुण आहे, यम आहे, अग्नी आहे, ईशान आहे, असे सगळे देव आहेत. मग इकडे राक्षस सगळे लढतात. मग कधी राक्षसांनी पण असंच प्रबळ इतके बाण मारले की वर सगळं आकाश झाकोळून गेलं आहे. आता वीरभद्र आला. वीरभद्र मोठा प्रबळ आहे ना. मग त्यानं हे रावणाने काय केलं, आपले साथी प्रधान घेतले आणि त्याच्यासह लढाई करायला लागला. वीरभद्राने काय केलं, त्या प्रधानांचे घोडे मारले, त्यांचे सारथी मारले, मग त्यांचे रथ मोडले आणि त्यांना बाणांनी जे आकाशात उडवलं ते जमिनीवर उतरूनच देत नाही. खाली उतरायला आले म्हणजे बघा, गुरुत्वाकर्षण असून सुद्धा खाली उतरायला आले की परत बाणाने आकाशात, परत बाणाने आकाशात, असं त्यांना तिथे भ्रमवत राहिलेलं आहे. मग आता हे पाहिल्यावरती धूम्रवर्ण स्वतः लढायला उतरला. हे आधी लोकांना लढू देतात, मग आपण येतात. मग आवेशाने त्याला आता हेच आहे ना, देव पळायला लागले समराला, सुरांचं नाही, देवांचा मार ऐकून राक्षस पळायला लागले. वीरभद्राने एवढा पराक्रम केला. मग मात्र धूम्रवर्ण स्वतः त्याच्यामध्ये आला आहे. आता वीरभद्राच्या मागं लागला तो. वीरभद्राला त्याने विरोध केला, त्याचा रथ काढला, मोडून टाकला आणि सिंहनाद करून तो मोठा म्हणजे जय जयकार स्वतःचा दाखवू लागला की बघा कसं हरवलंय. तेव्हा विधी हरिहर वज्रधर यमवरुण सोमभास्कर एकवटुनिया सकळ सुर सोडती पूर सायकाचा. मग त्यांनी एकदा सगळ्यांनी एकत्र होऊन पुन्हा म्हणजे पूरच आला, थोडक्यात बाणांचा पूर आलेला आहे. असं हे सगळं इथं लढाई दोघांची चाललेली आहे. सन्मुख लक्षोनी धूम्रवर्ण ताळती अनंत वस्त्र शस्त्रे दिव्य बाण चपळ योद्धा धूम्रवर्ण तोडले सायक क्षण मात्रे अनंत सोडून प्रखर शर
खिळिले हरिहरादी सर्व सुरवर, परी कदान सोडती देव समर, भिडती समर या सुरासी. हरिने सोडून शरामुप, आसुर करीचे छेदले चाप, शिवासी तेव्हा नावरे कोप, रथ छेडला ती वेगे. शक्रे सोडून शर्तिकट, आसुर मस्तकीचा छेदला मुकुट, सोमे सन्मुख येऊन नीट, सारथी मारल्या खड्गधारे. आसुर बैसता तुझे रती, भानुने दिव्य टाकून शक्ती, रथ छेदला त्वरितगती, त्याने आसुर क्रोधावला. खड्ग स्वकरी त्वरे घेऊन, शरदाळ निवारिला संपूर्ण, वेगे रथी आरडून, सायक सोडले सक्रोधे. प्रेरोनिया तिखट बाण, समरी खिळले सूर संपूर्ण, ऐसे अवलोकिता जनार्दन, सुदर्शन वेगे प्रेरले. शिवे क्रोधे टाकीला शूळ, शक्रे प्रेरले वज्र अति प्रबळ, भानुने खड्ग झोकिले स्वज्वळ, यमे दंडासी टाकेले. तेव्हा समस्त सुरगणी, आसरे टाकेली चौकोडणी, हाका देऊनी समरणांगणी, असुरावरी लोटले. अस्त्रतेज फाकले अत्याद्भुत, अग्नी त्यातून या वर्षत, दिग्गज धरा सर्व कापत, आकांत वर्तला ते काळी. धूम्रवर्ण हे लक्षून, वेगे उडाला रथातून, स्वकरी शस्त्रे सर्व धरून, हिरोनी घेतली स्वबळे. खड्ग हाती धरून उतरला तो रथातून, सक्रोधांतरी होऊन धाव घेतली अतिवेगे. वदावया सूर समस्त, खड्ग तेव्हा स्वकरी मिरवीत, सूर झाले भयभीत, नचले सामर्थ्य कवणाचे. हरिहरादी लक्षिता सूर, वेगे पळती त्यागून समर, वदेतयांना क्रोधे आसुर, फिरा माघारी हे काळी. जाता तुम्ही सर्वस्थानी, बांधून आणिनी या स्थानी, स्वहस्ते टाकीन वधोनी, न ठेवी आता तुम्हा ते. पराभवे सकळ सूर, नभी होते जे महावीर, ते भूतळी उतरून सत्वर, धूम्रवर्णासी भेटले. असुर वदे सातासी, बांधोनी आना माधवासी, वदिनाथा स्वपुत्रेसी, त्वरिताची या स्थानी. सुमदा योगे हा झाला अंत, तियेचा करीन प्राणघात, ऐसे असुर वदता क्रोधयुक्त, समरी गर्भे ते काळी. रायाची ऐकता वाणी, प्रधान क्रोधावला ते क्षणी, घाव दिदला निशाणी, सिद्ध झाले समरासी. रणवाद्ये धडकली प्रबळ, त्याने तळमळले उर्वी तळ, नादे कोंडले निराळ, दिग्गज कापे ते वेळा. असुरवीर महाबळी, समरी घ्यावया हातोफळी, रणी लोटले ते वेळी, नृपभार सन्मुख लक्षुनी. असुराचा पाहुणी कल्लोळ, क्रोधावले नृप सकळ, रणवाद्य धडकली प्रबळ, नाद कोंदला नभांतरी. रथी बैसोनिया महावीर, शिवनादे गर्जती थोर, धुळीने आच्छादले अंबर, रणी अंधार दाटला. चतुरंग चालला दळभार, की भुवरी पसरला महासागर, हे लक्षिता असुरवीर, क्रोधातूर धावले. दोन्ही सेना मिळतारणी, समरी भिडती झोट धरणी, शस्त्रे एकमेकासे हाणोनी, हाका देऊनी बाहती. जय इच्छा धरून अंतरी, पाय न ठेविती माघारी, द्वयसेना दाटल्या समरी, हाका देती अनिवार. सणसणा ओढिती बाण, आसरे वाजती खणखण, मानवसेना अतिदारुण, करी कंदनासुराचे. रुधिर पुर लोटला रणी, प्रेतखंडे जाती वाहोनी, हा आखार झाला तय क्षणी, असुर चमूत सर्वत्र. ऐसे देखोनी दशकंदर, सक्रोधे लोटला रहंवर, सोडून या अमित शर, नृपभारा ते संवारी. आही मही आदी प्रधान साही, रथे बैसोनिया लवलाही, हाका देऊन तये समयी, शरवर्षत धावती. साथी एकत्र मिळून, माधविते झाले समरणांगण, तेव्हा नृपती आवनीचे संपूर्ण, अति आवेशे लोटले. सवे होऊन या एकत्र, त्यांनी वेढले प्रधान सात, युद्ध करते अति अद्भुत, असुर वध इच्छोनी. समरी सेनेचा केला अंत, असुर वधले ख्यातिवंत, तेव्हा असुर पळती समस्त, रणासी पाठ दाखवणी. त्याने क्रोधावला अहिरावण, प्रेरोनिया दिव्य बाण, नृप खेळले संपूर्ण, समरभूमी ते काळी. एकत्र मिळून साती जण, धरामर खेळले संपूर्ण, सैनिक पळती हे लक्षून, दशदिशांनी ते काळी. सवेची सोडून तीक्ष्ण शर, मूर्छित केले सर्व नृपवर, तेव्हा हाका देऊन अनिवार, जे पळती तयासी मारती. विप्रतायसे लक्षून, क्रोधावला माधव शूरसेन, चढून या सायकासन, शर सोडती चपलतवे. आता एवढं झालं ते सगळं युद्धाचंच वर्णन आहे. एकदा देवांच्या बाजूची सरशी आहे, एकदा
असुरांच्या बाजूची सरशी आहे. आता शेवटी काय झालं, हे साती प्रधान वगैरे पडले, धूम्रवर्ण स्वतः पडला. मग तेव्हा देवांनी पलायन केलं. जे आकाशातनं वर बघत होते ते त्याला खाली भेटायला आले, म्हणजे सामोपचाराला आले. बाकी विष्णू शंकर सगळे पळत सुटले, कारण त्या सगळ्यांनी त्यांनीच त्यांना वर दिलेले आहे. त्यामुळं देव पळाले. मग मनुष्याने धरलं. मनुष्य राजे सगळे उठले. आता एकदा ह्यांचं हेच करायचे. त्याने काय केलं, सांगितलं, जा सुमदा सुताला पण बांधून आणा, तिला पण बांधा, तिच्या नवऱ्याला पण बांधा, सगळ्यांचा मी वध करणार आहे. कोणाला? आपल्या सप्तप्रधानाला. मग ते सप्तप्रधान चालले असतात तिकडं त्यांना धरायला. मग सगळे पृथ्वीवरचे क्षत्रिय उठले पेटून, की आता त्याचा नंबर आहे, उद्या आपला नंबर आहे ना, त्यापेक्षा आता लढलेलं बरं. एकमेकाला हाका देत 7 जण प्रधान ते मध्ये घेतले आणि चांगलं त्यांना बाणाने खिळून ठेवले. मग गेला मदतीला रावण. मग ह्या 7 जणांनी परत मनुष्याला नकोसं करून सोडलं. म्हणजे असं सगळं एकदा त्यांनी असं ते प्रकरण चालू आहे. मग शूरसेन आणि माधव हे दोघं पण तसे लढवय्ये आहेत, शूर आहेत. मग त्याने आता सुरुवात केली, आता आपण लढायचं. माधव वीर अति उद्धट, समरी चाला वयारथ नीट, केला मार्ग सपाट, असुर समरी मर्दोनी, केली माधवे नवलपरी, प्रेतखंडे उडविली सारी, रवंवर फिरवित चक्रापरी, व्यक्तन दिसे लक्षिता, आलात चक्रासम सायकासन, केव्हा लावितो न कळे बाण, असुर पाहती दिनवदन, शौर्य तयाचे लक्षणी, उभयतासी समरी लक्षणी, सायक वर्षती सकृदाने, माधव रवंवर फिरतारणी, शर लागोन दे अंगासी, माधवानी शूरसेन युद्ध करती निकरे करुण, समरी तेव्हा 7 प्रधान, जर्जर केले स्वसायके, 7 जण सोडती बाण, माधव टाकी ते छेदून, स्वसायके करून त्रासविले 7 कोणासी उचलून देती कर, सेनेचा केला भवसंहार, हे लक्षण दशकंधर, क्रोधे सायक वर्षत, आहिमही आदी सप्तप्रधान, शरवर्षती अति घन, ते माधवे तत्काळ करून चूर्ण, रथ छेदले 7 दुज्या रथी बैसता असुर, सवेची छेदी सुमदावर, सायक सोडोनी अपार, घाबरे केले 7 शूरसेने सोडून शर, 7 दाविले नभोदर, स्वबळे येता मैवरी, पुन्हा अंबर दाखवी, फेरे ऐसे करविले 500, चापे छेदले समस्त, माधव केला समरी आकांत, असंख्य सेना संहारिले, तेव्हा असुर होऊन क्रोधयुक्त, पातले वेगे सम्राट, रथी बेदोनी आत्वर्त, दिव्य अस्त्रे दिव्य प्रेरती, महिने शूळ टाकला क्रोधाने, शूरसेनासी विरत केले रणी, सवेची सायक सोडून करीचे, छाप छेदले करीचे, तेव्हा खडगे घेऊन 7 जण, धावती वेगे क्रोधे करून, ऐसे लक्षण शूरसेन दचकला भवांतरी, माधवे विपरीत लक्षिताने सन्मुख रथ लोटला क्षणी, तीक्ष्ण शरानी वर्षोनी करची शस्त्रे छेदली, माधव योद्धा भवा चाट, सायक प्रेरोनी अतिकट, समरी खिळले असुर भट, निकट तयाच्या येऊनी, त्याने आहिमयी होऊन क्रोधातुर, माधवावरी प्रेरले शर, प्रचंड माधव महावीर, शरे शरचूर्ण पै केले. आता माधव खरं मोठा लढवय्या आहे, पण उगाच तो मनात आधी घाबरत होता, खचलेला होता. आता त्याने इथं प्रचंड पराक्रम केला आहे. 7 प्रधानांचे रथ छेदले, त्यांचे बाण छेदले, त्यांना आकाशात उडवले. मग त्याने दुसरे रथ घेतले, परत त्यांना आकाशात पाठवले, जमिनीला येऊनच देना. मग अशी पण एकदा झाली त्यांची नभस्वारी, आता ही दुसऱ्यांदा झालेली आहे. मग एक वेळ अशी आली की रावण मध्ये पडला. मग त्यानं काय केलं, त्याचा रथ शूरसेनाचा मोडला. मग त्याच्या हातातलं ते सायक म्हणजे धनुष्यबाण पण तुटलं. मग या 7 जणांनी काय केलं, तलवारी घेऊन माधवावर धावले. मग माधव ते बघितलं शूरसेनावर धावले. मग ते माधवाने बघितलं, मग तो मध्ये गेला. मग त्यांची सगळी ती शस्त्रास्त्र वगैरे मोडून पडली. असं आता ह्या दोघांचं युद्ध चालू आहे. सवेची सोडून शरतीक्ष्ण मूर्छित केले 7 प्रधान, असुर योद्धे अतिदारुण, हृदय शरामित प्रेरती, सावध होऊन या 7 जण, अमित प्रेरले दिव्य बाण, माजले तेव्हा अद्भुत रण, वधू इच्छिती उभयतासी, अनिवार योद्धा सुमदापती, सायक वर्षे नवे गणती, घाबरे केले वीर 7,
कर उचलून दे तयासी. सातशर सोडून तीक्ष्ण सातासी तत्काळ दाविले गगन. करीत वरच्यावरी भ्रमण उतरवून दे भूतळवटी. माधवाचा मार आणि वार अंतराळी केले बहु जर्जर. चापभाते शोधून सत्वर अष्टदिशासी भ्रमवीत. तेव्हा शूरसेने शरवर्षोनी असुरसेना मारली रणी. विरपळती तयक्षणी दशदिशाशी लक्षोनी. ऐसे विपरीत लक्षिता धूम्रवर्ण क्रोधे लोटला निस्यंदन. सायक दिव्य वर्षोन शिवनादे गर्जत. अनंत शस्त्रे दिव्य शर वर्षोनी संवारिले महावीर. माधवकरचे शरासन सत्वर द्विखंड केले तयक्षणी. सोडोनिया पाचशर सारथी रंवर केला चूर. चपल योद्धा सुमदावर दुजारथी आरोडला. तोही रंवर करता चूर्ण माधव क्रोधावला महान. दुजारती बैसवन शर अमित वर्षत. जे जे सायक सोडती दानव तेथे तक्षणी चूर करी माधव. असुराचा करावया गर्व करी अपूर्व ते काळी. सारथी अश्वरंवर बाणघाय केला चूर्ण. सायके भेदले सर्व शरीर तेव्हा मयुरा ऐसा शोभला. त्याने असुर क्रोधावला रणी रथी अनेक वेग बैसला. तो माधवे चूर्ण केला सायक दिव्य मोडोनी. जो जो रथ घेतसे नूतन तो तो तत्काळ करी चूर्ण. ऐसे एकशतरथ संपूर्ण छेदोनिया टाकले. असुरतेने झाला तप्त सायक वर्षोने अति अद्भुत. माधवाचा उडविला रथ नभोदरी ते काळी. अतिपराक्रमी सुमदावर रथ आश्वासी करून दूर. उडी टाकलीसे सत्वर भूतळवटी ते समयी. वेगे तुझी आरती वैसवनी असुर जर्जर केला रणी. शूरसेने तयक्षणी चाप छेदले असुराचे. चाप घेता नूतन असुर ते द्विखंड करत शूरसेन. ऐशी तयाची शरासने संपूर्ण वाचशते भंगली. मग आता हे माधवाचं आणि धूम्रवर्णाचं युद्ध सुरू झालं. माधव काय त्याला ऐकत नव्हता. धूम्रवर्णाचा घोडा मारला, सारथी मारले आणि मग तोही त्याला कमी नाही ना. त्याने त्याला एक वेळ आकाशामध्ये उडवला माधवाला रथासकट. मग त्याने काय केलं, रथ घोडे सोडून दिले आणि आपण खाली जमिनीवर उडी मारली. दुसऱ्या रथात बसला. त्यानं त्याचे 110 रथ मोडले. त्याने त्याची 500 धनुष्य तोडली. असं मिळून आता एक तिकडे सप्तप्रधान आणि धूम्रवर्ण आणि इकडे माधव आणि शूरसेन अशा ह्या दोघांची त्या 8 जणांशी लढाई चालू आहे. तर त्यांचा अनेक राक्षस दळ वगैरे यांनी मारलेलं आहे. माधव क्रोधाहुनी अंतरी दिव्य सायक सोडले. तेव्हा दोघे बैसून रथावरी असुरासी भिडती समरी. माधव क्रोधाहुनी अंतरी दिव्य सायक सोडले. सवेची टाकोनी त्रिशूळ असुरासी दाविले नभमंडळ. धूम्रवर्ण योद्धा अति प्रबळ सवे पातला समरात. सोडून या शरदुर्धर दोघाचे रथ करुणी चूर. अंगी भेदले दिव्य शर उभयताच्या ते काळी. मगाशी एक छान उपमा दिली होती इथं की त्या राक्षसाच्या अंगामध्ये इतके बाण घुसलेले आहेत की तो मोराच्या पिसाऱ्यासारखा शोभलेला आहे. आणि मग आता ह्याने त्याचा रथ आकाशात उडवला. तो परत खाली उतरला. मग या दोघांचा रथ त्याने तोडला आणि ते हृदयामध्ये त्याच्या दोघांच्या उभयताच्या ते काळी काय केलं तर दोघांच्या छातीमध्ये बाण मारले. तर दोघे पण मूर्छित झाले. धूम्रवर्ण हे लक्षोनी नयनी वदद्वयाचा कल्पोनी म्हणी. धावला वेगे शस्त्र घेऊनी सक्रोध अंतरी होऊनी. भक्त काय वारी जो मोक्षदानी तयाने असुराचे कर्म लक्षोनी. प्रगट झाला चिंतामणी असुरा सन्मुख ते दवा. सोडून या दिव्य शर असुर करी जे खड्ग थोर. छेदोनी आती सत्वर मैवरी पडले. धूम्रवर्ण हे विपरीत कर्मलक्षोनी जाऊनी बैसला स्वसंदनी. सायक वर्षला तयक्षणी नवे घंटी तयाची. मग आता हे दोघं बेशुद्ध झाले, शूरसेन आणि माधव. मग आता हे राक्षसच बेशुद्ध पडलेल्या माणसाला मारायला निघाला हातामध्ये तलवार घेऊन. तेव्हा मात्र गणपती तिथं प्रगट झाला आणि आपले अनेक दिव्य बाण सोडून त्याच्या हातातली तलवार तोडली आहे. मग त्याला हे विपरीत काय आलं मध्ये असं कळलं नाही आधी. उठला आणि आपल्या रथामध्ये जाऊन बसला आणि तिकडून तो अनेक बाण सोडतो आहे. अनंत शस्त्रे दिव्य शर सोडता वेगे तयाचा पुर. वीरश्रीमत दाटला थोर करी संहार सैन्याचा. संदानी वेग तयाचा लक्षून क्रोधावलासे गजानन. शरे शर करोनी चूर सायक भेदले सर्वांगी. सवेची सोडून दिव्य शर समरी रथ केला चूर.
अश्वसारथी चापतुनी र पिष्ट केला ते काळी असुरे जे जे सायक सोडी सुमदा सुत तत्काळ ते तोडी खाली न दे असुरा चालो न दे असुराची प्रौढी युद्ध करता समरात धूम्रवर्णे मग त्वरित गती काढली तेव्हा दिव्य शक्ती सहस्र घंटा जी शोभती ती अर्चली समरी सप्रेम शक्ती ती अति अद्भुत तेज फाकले अपरिमित भानु तेज लोपले आकांत वर्तला ते काळी ती स्वकरे बळे उचलोनी सन्मुख लक्ष्मण चिंतामणी क्रोधे देत असे त्वरे झोकोनी अति आवेशे ते दबा. आता गणपती लढायला आलाय आणि धूम्रवर्णाचा आणि गणपतीची लढाई चालू आहे. गणपतीने तेवढे शराला शर त्याला मारले आहे आणि त्याला केला इतके बाण खोचले त्याच्या अंगामध्ये राक्षसाच्या आणि त्याला रथबीत त्याचा मोडलाय. मग आता त्याने काय केलं, एक शक्ती काढली. त्या शक्तीला अनेक घंटा आहेत तिच्या, हजारो घंटा तिच्या अंगाला का घंटा वाजतायत ती आली की. आणि ती आता त्याने काय केली आहे, गणपतीवरती ती शक्ती सोडून दिली आहे. अनंत विद्युल्लता कडकडती तेवी कडकडोनी दिव्य शक्ती धावली त्वरित गती सुमदा सुतासी लक्षोनी दृष्टी लक्षोन शक्तीची थोरी परशु घेऊन वेगे करी धावला त्वरे शक्तीवरी त्याने दिग्गज सर्व तडतडले शक्ती तोडून या त्वरित द्विखंड करून पाडली क्षिती पुन्हा येऊन त्वरित गती प्रभू करे विसावली स्थिरावली आवेशे बिडती दोघे रणी मागे न सरती समरी कोणी एकमेकात लक्षोनी सायक सोडती सक्रोदे अतिपराक्रमी सुमदा कुमर असुराशी करी समर्थोर सोडून या दिव्यशर गेले अपूर्व ते काळी रथासहित ते वेळी असुर उडवला नभमंडळी येता स्वबळे तो भूतळी पुन्हा अंबर दावीत. मग काय झालं, ती शक्ती सोडली गजाननावरती चिंतामणीवर. मग ती शक्ती मोठा कडकडाट करत त्याच्या दिशेने जाऊ लागली. तसं त्याने आपला परशु दिला भिरकावून. त्या परशुनं त्याचे 2 तुकडे केले त्या शक्तीचे आणि परत येऊन गजाननाच्या हातामध्ये स्थिर झाला आहे. मग आता परत दोघांचं लढाई झाली. मग आता यावेळी नवल काय केलं तर त्या गजाननाने त्या धूम्रवर्णालाच आकाशामध्ये रथासकट उठवलं. पुन्हा खाली आला की पुन्हा उठवलं, पुन्हा खाली आला की पुन्हा उठवलं, वरती पाठवलं. असं 100 वेळा त्याला वरती आकाशामध्ये भिरभिरत ठेवलेलं आहे. ऐसे शतदा नभी उडवला असुरतेने व्याकुळ झाला शरगाय टाळून ते वेळा असुरे स्थिर केला रवंवर सक्रोधे सोडून दिव्य बाण छेदिले करचे शरासन तेव्हा सुमदासुते शक्तिदारुण केला सुमदासुते शक्तिदारुण असुरावरे टाकेली येता देखून दिव्य शक्ती असुरे छेदून पाडली क्षिती सुमदासुते मग आते निगुती चूर्ण केला रवंवर विपरीत नयनी लक्षून क्रोधे धावले सप्तप्रधान त्याही वेडला सुमदानंदन अष्टदिशा रोधोनी क्रोधावला तेव्हा चिंतामणी साती विरत केले रणी परते आणिके रती वैसोनी हाका देत धावले त्यात विपुल संती नीतिवान चौथा असुर बुद्धिमान हस्ती खडगे घेऊन त्या रथ त्यागोनी धावती गणेशेश्वर सोडोनी आती निघुती लावून निघुनी चौघाची शिरे छेदोनी आकाशपंते उडविली तेव्हा अमित घालून बाणजाळ संवारले असुरदळ झाला रणी हल्लकल्लोळ वीर पळती दश दिशा आईमयी आणि दशानन क्रोधे सोडती बाण तीक्ष्ण ते जगवदने लक्षून मूर्छित केले ते गजवदने जगवदने चुकून झाले तर टायपिंग मिस्टेक आहे. गजवदने लक्षून मूर्छित केले शरघाते रणी झाला हाहाकार कोणी समरेने येती समोर शस्त्रे त्यागून सत्वर पळती वेगे जीवभये असुराचा संवार लक्षून क्रोधावला धूम्रवर्ण चापा कर्ण ओढून शर सोडी चपळत्वे शरमंडप दाटला रणी त्याने आच्छादले दिनमणी समरे खेळला चिंतामणी चक्रोध अंतरी होवणी सुमदा सुते सोडून शर सारथी रथीचा केला चूर सवेची छेडले चापतुनीर असुर खेळला सर्वांगी आधी आकाशात 100 वेळा उडवला मग तो व्याकुळ झाला सारखा वर खाली उडून उडून मग त्याने आपला रथ एका जागी स्थिर केला बाण टाळून येणारे बाण मग हे मग त्याने काय केलं खालनं त्याचा रथ चूर्ण केला रथातनं पडला खाली जमिनीवर. हे बघून सप्तप्रधान धावले रावण धावला मग ते 4 जण काय केले त्याच्यावर परशु घेऊन गेले पण त्यांची नावं पण कशी बघा विपुल सनती नीतिवान राक्षसामध्ये आणि चौथा बुद्धिमान आहे
मग ह्याने हातात खड्ग घेतली, मग ती खड्ग पण मोडली आणि त्या चौघांची शिरं छेदली. मग ती चौघं गेले वरती. आता कोण उरले? 3, रावण आणि आई आणि मही. मही आता लढाई करत आहेत तिथं. मग त्या तिघांनी त्याला घेरलेलं आहे, चिंतामणीला. आणि मग चिंतामणीनं पण आता शेवटची हातघाईची लढाई आता ठरवलेली आहे. इतके बाण सोडले आहेत की आकाशातला सूर्य दिसत नाही. नुसती कल्पना करा ऐकताना, खरोखर सूर्य दिसत नाही आहे. असा सगळ्यांना खिळून टाकलं ह्याने. मग अंतरी सुमदासू ते सोडून शर सारथीमध्ये आता सारथी बारला धूम्रवर्णाचा. त्याचं चापतुनीर म्हणजे बाण आणि भाता मोडून टाकला. असा सगळीकडनं त्याला खिळून टाकला आहे. तेव्हा धूम्रवर्ण खड्ग घेऊन क्रोधे धावला अतिवेगाने. ते सुमदासू ते लक्षोनी छेदून या टाकले. असुरे बाहे पिटून थोर समरी लोटला अतिसत्वर. स्वबळे जाऊन धरला कर सुमदासुताचा ते काळी. चिंतामणी वीर महाबळी असुर झोकिला नभमंडळी. तेव्हा असुर स्वबळे ते वेळी समरभूमीसी पातला. धूम्रवर्ण होऊन क्रोधातुर विशाळ स्वरूप धरले थोर. ते लक्षण सुमदा कुमर विशाळ स्वरूप धरून धावला. बाहू पसरून तय वेळा असुर दाबून देवे धरला. पालता भूतळवटी घातला पाय दिला पृष्ठीवरी. हस्ती धरून पादमान द्वय करता समान. द्विखंड टाकला करून त्याने धूम्रवर्ण मुकला प्राणासी. धूम्रवर्णाचा होता अंत सुमने वर्षती सुर समस्त. विजयी झाला सुमदासुत धावती सुरगण एकाळी. वाद्ये वाजती विजयवर्धन सकळा झाले आनंद घन. सन्मुख लक्षोनी गजानन करती नमन ते धवा. तेव्हा रावण आही मही मायापुरी पातले लवलाई. जननी सनमोनिया पाही वृत्तांत सर्व कथियेला. पतीचे तिने ऐकता निधन धरेवर पडली अचेतन. आई मही तेव्हा सावरून बैसविती ते काळी. उदक नयनासी लाविता सावध झाली अमरकांता. तेव्हा चित्ती धरून एकाग्रता ध्येय ठेविला तत्काळ. तेव्हा दुःखित होऊन आई मही मातेचे शव घेऊन लवलाई. संस्कार करून पाही केला विधी यथाविधी. तो सुरास तेथे पातला वज्रधर मायापुरुष वेढा घातला सत्वर. तेव्हा आईमईने घेऊन दळभार पळता झाला जीवभय. आनंदोनी मनी पाकशासन स्वय स्थापोनी गजानन. संगे घेऊन या सूर संपूर्ण रणभूमीसी पातला. साष्टांगेन मुनी एकदंत आनंदे कथिला सर्व वृत्तांत. हरिहरादी मुनी समस्त मोदचित्ते पावले. समस्ती अर्चिता चिंतामणी शूरसेनाचा आनंद झाला मनी. समस्तासी प्रार्थी नमन करुणी मागतो आता सर्वासी. पुढील अध्याय ही कथा सुरस समस्तासी जमवून श्री गणेश. रायाची करल पूर्ण आस श्रोतेजनी परिसावी. धुंडी वरदा श्री मोरेश्वरा भवभय मोचका लंबोदरा. दयासागरा सर्वेश्वरा अगम्य लीला ही तुझी. वाढवा वया भक्त महिमान दासमुखे वदविसी स्वय सगुण. ऐसे परमात्मा तू दयाघन मनोरथ सर्व पूर्ण करसी. तव ही कृपा झाली आवरी पांगुळ वेदेल महागिरी. मुका पडेल वेदचारी सद्भावांतरी जाणोनी. श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत त्यातील सारांश परसोत भक्त त्रयविंशतितम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तु. गणपती बाप्पा मोरया. आता शेवटची लढाई ही चिंतामणीची आणि धूम्रवर्णाची चालू आहे. झाले बरेच गमती जमती त्याच्या झाल्या करून. शेवटी एकदा तो त्याला पाडला जमिनीवर. त्याच्या पाठीवर पाय दिला आणि त्याची मान हातपाय सगळे एकत्र गोल गोळी करून टाकले पार आणि त्याचे 2 तुकडे केले. त्याचा प्राण गेला. मग आता रावण आणि आईमय पळाले तिथनं आणि जाऊन सांगितलं आईला की बाप आपला गेलाय आता. मग त्या बाईला खूप दुःख झालं बिचारीला. सती ती. मग तिनं काय केलं, आता ती ह्याची बायको पण तशीच गेली बघा धुमासुराची, की सगळं आपलं. सती नाही गेली तर त्याने काय केलं, आपलं शरीराचे जे पंचप्राण असतात ते स्वतःच्या इच्छेने कोंडून धरले आणि देह म्हणजे त्यातनं मोकळा केला, बाहेर पडला आत्मा. तसंच हिनं पण आपला देह ठेवलेला आहे. मग ती आईचं पण संस्कार केले
वडिलांचे पण संस्कार केले. तेवढ्यामध्ये इंद्राने काय केलं, मग आपल्या तासूर घेतले आणि त्या नगरीला वेढा घातला. ते बरोबर आहे. इथं इंद्राचं जेव्हा शत्रू थोडा कमकुवत असतो तेव्हाच आपलं काम पूर्ण करायचं असतं. त्याला वेढा घातला आणि ती नगरी जिंकली. माई मै आणि रावण तिघही आता पळून गेलेले आहेत. त्यातला मग रावण लंकेला गेला असणार आणि मूळ धूम्रवर्णाचं राज्य कुठे होतं, खाली पाताळी होतं. मग आई मै पाताळात गेले. आता पुढील अध्यायामध्ये शूरसेनाची जी इच्छा होती आपल्या मुलीचं लग्न चिंतामणीशी लावायचं, ती इच्छा आता लंबोदर इथं पूर्ण करणार आहे. त्याची कथा आपण पुढील अध्यायात पाहूया. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे त्रयोविंशतितम अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.